युद्धाचं संकट संपूर्ण जगावर आहे, परंतु भारत सगळ्यात सुरक्षित देश आहे. काही प्रमाणामध्ये गॅसची टंचाई निश्चित आहे, परंतु 25 दिवसाच्या आत बुकिंग केल्यानंतर गॅस वितरित केला जातो. घरगुती गॅसला कुठेही अडचण नाही. देश संकटात असताना अशा पद्धतीच्या अफवा पसरवणं संजय राऊत यांनी बंद केलं पाहिजे. देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा देशासोबत उभं राहायचं असतं, परंतु हे विसरून संजय राऊत राजकारण करतायत आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. परंतु 140 कोटी जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. संजय राऊत, तुम्ही कितीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही. गॅस वितरण प्रणाली सुधारण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकारकडनं केला जातोय आणि येत्या काही दिवसात ही परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल. महाराष्ट्रामध्ये घरगुती गॅस वितरण व्यवस्था अतिशय सुरळीत आहे. काही ठिकाणी थोडीशी अडचण निश्चितपणे होते, परंतु नागरिक त्याला सहकार्य करतात. हॉटेलमध्ये देखील काही प्रमाणामध्ये लोकांना त्रास होतोय, परंतु या संकटाच्या काळामध्ये सरकारसोबत उभं राहण्याचं काम हॉटेल व्यावसायिक करतायत, लोक देखील करतायत आणि 25 दिवसाच्या आत घरगुती गॅस सिलेंडर लोकांना मिळण्याची सोय सरकारकडनं केली जाते. मुळामध्ये गुजरातला जहाजं उतरवली, हे गुजरात काय पाकिस्तानमध्ये आहे का याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी गॅस वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीचा प्रयत्न केंद्र सरकारकडनं केला जातोय, परंतु मी गुजरात महाराष्ट्र असा वाद लावण्याचा प्रयत्न या संकटाच्या काळात करतायत. हा वाद लावू नका. असा वाद लावण्यामध्ये तुम्हाला यश येणार नाही, कारण देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मिरच्या झोमण्याचं काही कारण नाही. संजय राऊत, तुम्हाला मिरच्या झोमतायत. तुमच्या बुडाखाली आग लागलेली आहे. ज्या पद्धतीनं जगभरामध्ये संकट असताना पाकिस्तान, बांगलादेश, इतर देशाची वाताहत झाली असताना भारत सुरक्षित का, भारतामध्ये सगळं आलबेल का, हे बघून संजय राऊत तुमच्या बुडाला आग लागलेली आहे. तुम्ही या देशामध्ये आग लावण्याचं काम करतायत आणि तुम्ही कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी जनता उभी आहेत. तुम्ही कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आग लागणार नाही. जनता या संकटाच्या काळात सरकारसोबत ठामपणे उभी आहे. तुमचा आग लावण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नावाने भजन करण्याचा सल्ला संजय राऊत तुम्ही देऊ नका. तुम्हाला औरंगजेब आणि अफजल खानाच्या नावानं भजन करायला आवडतं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय. युद्धाच्या काळात देखील भारत ही सर्वात सुरक्षित भूमी आहे आणि आपल्याकडे सुरळीत गॅस पुरवठा ठेवण्यासाठी रात्रंदिवस केंद्र सरकार मेहनत करते, प्रयत्न करते. असं असताना तुम्ही मोदींच्या नावानं भजन करा अशा पद्धतीचे उपदेश देण्याची गरज नाही. देशातली वेगवेगळी देवस्थानं या संकटाच्या काळामध्ये सरकारसोबत उभी आहेत. तुम्ही मात्र जाणीवपूर्वक त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु देवस्थान असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. मराठी करायचं आणि इतरांचे तळवे चाटायचे हे संजय राऊत यांचा धंदा आहे. मराठी ग्रंथालय असेल किंवा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून प्रयत्न करते. तुम्ही मात्र मराठी माणसाचं नाव घ्यायचं, पत्राचाळीमध्ये लूट करायची हेच धंदे केलेले आहेत. एशियाटिक सोसायटीमध्ये काय चालतं, त्यानंतर पवार नावाचा ग्रस्त कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचा आणि अर्बन नक्षल्यांचा अजेंडा चालवतो हे महाराष्ट्राने बघितलंय. म्हणून तुम्हाला घरी बसवण्याचं काम त्यांनी केलंय. तुम्ही कितीही अर्बन नक्षल्यांचा अजेंडा पुढे चालवा, तो यशस्वी होणार नाही. मुंबईतला मराठी माणूस, महाराष्ट्रातला मराठी माणूस भारतीय जनता पार्टी देवाभाऊंच्या सोबत आहे आणि तो सोबत राहणार आहे. तुम्ही मराठीचं नाव घ्या आणि स्वतःची घरी भरा. 25 वर्ष मुंबईला लुटून स्वतःची घरं बांधणाऱ्यांना मराठीचं नाव घेण्याचा अधिकार नाही. 25 वर्ष पत्राचाळ लुटून स्वतःची घरं बांधणाऱ्यांना मराठी माणसाचं नाव घेऊ नये. ज्यांनी मराठी माणसाला खड्ड्यात टाकलं असे संजय राऊत आहेत.